नमस्कार मंडळी, मी सारिका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि सगळ्यात आधी तर मी आता आंघोळ वगैरे झालेली माझी आणि सकाळची वेळ आहे आणि सगळ्यात आधी तर मी आता देवपूजा करणार आहे, कारण की आज आहे गणेश जयंती आणि मी उपवास सुद्धा केलेला आहे। आणि रात्रीचाही ना मी साबुदाणा भिजत घालून ठेवलेला होता। सगळ्यात आधी मस्त इथे ना देवपूजा झाली ना की खूप भारी वाटतं, मग घरामध्ये मस्त अगरबत्तीचा वास आणि ते खूप छान असं प्रसन्न वाटतं घरामध्ये। आणि त्यानंतर मग बाहेर पण तुळशीजवळ दिवा अगरबत्ती आणि ते रांगोळी वगैरे काढून घेते मी। आणि त्यानंतर मग मस्त इथे ना रात्री मी भांडे घासलेले होते, ते टोपलंभर भांडे होते, ते तसेच होते ठेवलेले किचन ओट्यावरती। कसे ना लगेच मध्ये लावता नाही येत, रात्री ओले भांडे असतात तर मग ते सकाळी वाळून जातात, तोपर्यंत मग सकाळी मी लावून घेते। त्यानंतर मग मस्त इथे पूर्ण भांडे लावून घेणार आहे। आणि एक साईडला ना गॅसवरती मी पाणी पण ठेवून दिलेलं आहे, कारण की ओमला आंघोळ करायची त्यासाठीच। आणि त्यानंतर भांडे वगैरे लावून झाले आणि त्यानंतर म्हटलं चला आता ओमची आधी आंघोळ करून घेते, कारण की त्याला वेळ नको व्हायला, त्याला स्कूलला जायचंय। आज रिया नाही जाणार आहे स्कूलला, कारण की तिला बरं नव्हतं थोडं, तर तिच्यासाठी मग तिनं नको म्हटली। रात्री ती 1 वाजेपर्यंत तिने अभ्यास केला आणि सकाळी म्हटली मम्मी माझी मान दुखते, मग त्यासाठी ती नाही गेली आज। आणि ओमची असते 12 वाजता शाळा, मग ओमचं कसं असतं जरा लेट झालं तरी काही वाटत नाही। आणि त्यानंतर मी सगळ्यात आधी तर इथे शेंगदाणे भाजून घेतले। आणि आजचा गुरुवार आहे, तर गुरुवारची आमच्या इथले लाईट जाते आणि आज दिवसभर तर लाईट येणारच नाही असं वाटायला लागलंय आता। त्यानंतर मग मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते, ते थंड व्हायला ठेवून दिलेले होते। तोपर्यंत म्हटलं चला बटाटा टाकायचा होता साबुदाण्यामध्ये, तो बटाटाच मी इथे बारीक करून घेतले, 2 बटाटे आणि धुवून घेतला। आणि शेंगदाणे थंड झाले होते, त्याच्यावरची मस्त साल काढून घेतली। आणि त्यानंतर मग इथे खलबत्त्यात आता मी शेंगदाणे कुटणार आहे, कारण की लाईट नाही म्हटल्यावर आता शेंगदाण्यातच खलबत्त्यातच कुटावं लागणार आहे। कधी कधी बोलण्यात असं चूक होते बरं का, समजून घेत जा। आणि त्यानंतर मग इथे ना थोडं तेल टाकलं आणि मस्त इथे बटाटा टाकून घेतला आणि छान असं त्याला फ्राय करून घेणार आहे आधी तर बटाट्याला तेलामध्ये। त्यानंतर मग कसं इथे थोडं मी मीठ टाकलं, बटाटा कसं ना थोडं पानसट लागतो आणि थोडं मीठ टाकलं ना किंवा छान लागतो। आणि त्यानंतर इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं, थोडं इथे मी तिखट टाकलं, जास्त तिखट नाही टाकत, कारण की मुलं पण खातात आणि तिखट झालं ना मग मुलं खात नाही असं असते। आणि त्यानंतर आमच्या इथे तर जास्त तिखट खातच नाही आम्ही कोणीच। आणि त्यानंतर मग साबुदाणा टाकून घेतला। साबुदाणा मिक्स करताना ना माझी खूप फजिती झाली बरं का, कारण की कढई जरा छोटीच पडली साबुदाण्याला। आणि मी दरवेळेस ना पातेल्यात करत असते आणि माझ्याकडे ना ही एकच कढई आहे बरं का, म्हणजे छोटीवाली। आणि त्यानंतर मग मोठी आहे पण ती खूप पातळ आहे, आणि मग ते खाली साबुदाणा ते असं लागतं, त्यासाठी मी कधीच ती कढईमध्ये कोणता स्वयंपाक करत नाही। मला असं वाटलं की आता कढईमध्ये मावून जाईल म्हणून मी त्या कढईमध्ये करायला घेतला, आणि नंतर पश्चाताप झाला की पातेल्यात करायला घेतला असतं तर बरं झालं असतं, कारण की खूप वेळ मला त्याला ना मिक्स करायला लागला। त्यानंतर मग साबुदाणा करून घेतला आणि त्यानंतर ओमचं आवरायला घेतलं बरं का, कारण की त्याला स्कूलमध्ये जायचं आहे। सगळ्यात आधी तर त्याला साबुदाणा थोडा खायला दिला, म्हटलं थोडं खाऊन घे आणि त्यानंतर मग जा। आणि मी त्याला रोजच्या रोज आहे ना थोडं खाऊ घालून देते आणि तरच शाळेमध्ये पाठवते। आणि त्यानंतर मग दुपारी कसं आहे थोडंफार खातो म्हणजे ते शाळेमध्ये। आणि त्यानंतर मग मस्त इथे ना आता मला बसायचं होतं फराळ करायला। आणि त्यानंतर मग ते येताना ना दही घेऊन आले, ते ओमला ते सोडवून येतात रोजच्या रोज बरं का, घ्यायला पण तेच जातात आणि सोडवायला पण ते जातात, त्यामुळं मला एवढं काही टेन्शन नसतं। आणि त्यानंतर मग मस्त आम्ही सकाळी फराळ करून घेतला। त्यानंतर सायंकाळच्या वेळेस मग मस्त इथे झाडू आणि ते मारून घेतला। आणि दोघं टाईम मी पोछा मारत असते कधी पण, कारण की कसं ना दिवसभर खूप धूळ येते घरामध्ये। आणि त्यानंतर मग मस्त इथे ना झाडू मारून घेतला आधी, आणि त्यानंतर म्हटलं चला पोछा मारून घेते। आणि मला स्वयंपाक पण आज लवकरच करायचं होतं जरा, कारण की कसं आहे ना आज म्हटलं चला खूप दिवस झाले ना पुरणपोळ्या करेल नव्हत्या, तर मग ओमचं सारखं चालू होतं की मम्मी पुरणपोळ्या कर, कारण की त्याला पुरणपोळ्या खायला ना खूप आवडतात। आणि मी म्हणजे संक्रांती होती ना तेव्हा पण आम्ही पुरणपोळ्या आणि ते काहीच केलं नव्हतं, आम्ही नंदेकडे गेलो होतो ना, त्यामुळे मग मी घरात काहीच नाही केलेलं होतं बरं का। आणि त्यानंतर म्हटलं चला डाळ आणि ते सगळं काही होतं घरामध्ये, तर म्हटलं चला आज पुरणपोळ्याच करून टाकू। आणि त्याला खूप आवडतं बरं का पुरणपोळ्या किंवा असं गोड पदार्थ त्याला खूप आवडतं खायला। आणि रियाला अजिबात आवडत नाही, तिला असं तिखट आवडतं खायला आणि ओमला गोड आवडतं, त्यांचं दोघांचं असं आहे। म्हणजे गोड जर केलं ना ती खात नाही, आणि त्यानंतर तिखट जर केलं तर त्याला जास्त आवडत नाही, असं काही ते दोघांचं आहे। आणि त्यानंतर चला सगळे तिथं मस्त इथे डाळ लावून दिली मी शिजायला, कुकर लावून दिलं की म्हटलं कसं टेन्शन नसतंय, आधी तर डाळ लावून घेतली। आणि त्यानंतर मग बाकीचं कसं आहे आमटीनं ते करायचं आहे, त्यासाठीच आता मसाला करायचा होता। आधी कांदे आणि ते चिरून घेतलं, लसूण सोलून ठेवला होता मी, आणि त्या
त्यानंतर मस्त इथे तावा ठेवून आणि म्हटलं चला आता कांदा आणि ते भाजून घेऊ म्हटलं आमटेसाठी. आणि डाळ एक साईडला शिजत होते तोपर्यंत म्हटलं चला आपण इथे पटकन कांदा आणि ते भाजून घेऊ. कारण की कसं आहे गुरुवारचं आमच्या इथल्या लाईटचा काही भरोसा नसतोय. संध्याकाळी पण लाईट जाते बरं का कधी कधी. आणि त्यानंतर मस्त इथे मसाला आणि ते भाजून घेतला मी आधी. म्हटलं एकदाचं कसं असतंय मसाला वाटून जर झाला ना आपला तर मग टेन्शन नाही लाईट जावो किंवा काही. म्हणजे मिक्सरचं काम आधी झालं पाहिजे मला असं वाटतं. आणि सगळ्यात आधी मग मी मसाला भाजून घेतला, खोबरं पण भाजून घेतलं आणि ते अद्रक लसूण ते वाटायला घेतलं. आणि मी ते ना आमटी करणार आहे. म्हणजे आमच्याकडे रशी म्हणतात बरं का आमटीला, म्हणजे गावाकडे. आणि आमटी पण म्हणतात आणि आम्ही आमटी पण म्हणतो रशी पण म्हणतो. आमच्या घरामध्ये कसं आम्ही घरातल्या घरात जास्त तर म्हणजे आमच्या गावाकडचे शब्द जे असतात ते यूज करतो. आणि त्यानंतर मस्त इथे थोडंसं कोथिंबीर घेतला आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे वाटण. त्यानंतर मग इथे वाटण करायला घेतलं आणि मिक्सरमध्ये वाटण करायला घेतलं, वाटून झालं. आणि त्यानंतर आहे ना लाईट गेली तर खूप वेळ लाईटच नाही आली बरं का. आणि पुरण शिजलेलं होतं मग त्याच्यामध्ये गूळ आणि ते खिसून मी टाकून दिला आणि अंधाऱ्यातच आता सगळं काही चालू होतं मजवालं. आणि त्यानंतर म्हटलं चला आमटीची रेसिपी पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू, पण मला करताच नाही आला बरं का पूर्ण व्हिडिओ शूट करता. आणि त्यानंतर मग इथे मस्त गूळ टाकून घेतलेला, डाळ शिजवून गेलेली होती छान. आणि त्यानंतर मग अंधाऱ्यामध्येच आमचं सगळं काही चालू होतं. आणि बल्ब चार्जिंगचा होता इकडे लावलेला होता आणि तिकडच्या रूममध्ये पण एक आहे, पण तर तिकडचा ना असं सारखं लावी जाऊ करत होता. त्याच्यामध्ये चार्जिंग नव्हती किंवा काय तर. आणि इकडे मुलांचा अभ्यास चालू होता तर मग इकडे यांच्याकडे एक लाईट लावून दिलेला होता मी, त्यांचा अभ्यास चालू होता. त्यानंतर मग सायंकाळच्या वेळेस मस्त दिवा अगरबत्तीने ते लावून घेतलं घरामध्ये. आणि तुळशीजवळ पण लावायचा होता तर मग आता तुळशीजवळ लावून घेणार आहे. आणि खूप छान आणि भारी वाटत होतं मग सायंकाळच्या वेळेस. आणि आता तुम्हाला वाटत असेल की बाहेर तर लाईट दिसते, पण बाहेर लाईट होती बरं का, पण ती कसं आहे ना अर्ध्या गावातली लाईट गेलेली होती आणि अर्ध्या गावात लाईट होती. म्हणजे अर्धा फ्यूज उडतो ना तसं काही झालेलं होतं वाटतं आमच्याकडचं. मग आमच्या बिल्डिंगमध्ये लाईटच नव्हती. आणि आमच्या घराच्या खाली सुद्धा लाईट होती बरं का, खाली मंडई आहे जुनी मंडई. आणि तिथे गणपती बाप्पांची पूजा ठेवलेली होती त्या मुलांनी पण. आणि तिथे जेवण पण होतं बरं का, प्रसाद. आणि ते पण दरवर्षी असतं तिथे, पण आम्ही नाही जात तिथे. आणि त्यानंतर मग मस्त इथे लाईट आली रात्री. आणि त्यानंतर मग मी तोपर्यंत माझं खीर आणि आमटीनं ते होऊन गेलेलं होतं आणि फक्त पोळ्या करायच्या होत्या मला. आणि त्यानंतर मस्त इथे खीर केली होती मी. आणि त्याच्यामध्ये ना खीरमध्ये पण मी गुळच टाकलेला होता, खूप छान लागते गुळाची खीर. त्यानंतर मग इथे मस्त पोळ्या पण झाल्या होत्या माझ्या बाकीच्या. आणि बाकीचं पुरण मी ठेवून देणार आहे. आणि त्यानंतर म्हटलं उद्या सकाळी पण नाही ना ताज्या पुरणपोळ्या करून आणि खाता येतात. इथे आमटी पण म्हणजे झाली होती. आणि मस्त इथे खीर. सगळ्यात आधी तर मी देवाचा नैवेद्य दाखवला होता, आरती करून घेतलेली होती आम्ही गणपती बाप्पांची. आणि त्यानंतर मग आम्ही जेवणाला बसलो. मस्त इथे खीर, पुरणपोळी आणि आमटी असं काही आमचं मस्त जेवणाचा आज भेद होता. आणि छान असं मस्त त्याच्यावरती तूप आणि ते घेतलं खीरवरती. जेवणाला आम्ही सगळेजण बसलो होतो. आणि त्यानंतर म्हटलं चला बाकीचे व्हिडिओ पण मला शूट करायचे होते, पण असं झालंय ना की मेमरीज माझी पुरत नाही का काय वाटतं मोबाईलची. आणि मोठे व्हिडिओ कधी करायला घेतले ना तर मग बाकीचे व्हिडिओ शूट करायचे राहून जातात, असं काही होतं. तर चला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. इथेच संपवते, बाय.